आज आपण जाणार आहोत जहागीरपूर म्हणजे हनुमान मंदिर. तर ज्यांनी लाईक नसेल केलं त्यांनी लाईक करून घ्या. अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन भेटत राहील. तर आपण चाललो आहोत जहागीरपूर. तर पेट्रोल पंपावर आलो, म्हणजे कुठे जायचं म्हणलं तर पेट्रोल पंपावर आधी यावं लागते, त्याच्याशिवाय काही जमत नाही. नाही तर मग फजिता होते. तर आपण आलो छत्रपती शिवाजी महाराजाच्या चौकातून, आणि हे आहे कौंडिण्यपूरची नद. पहा किती मोठी नद आहे. तर आपण जहागीरपूरच्या गेटवर आलो. इथून 1.5 किलोमीटर जहागीरपूर आहे. तर पोहोचलो ना जहागीरपूरमध्ये, तर बच्चा पार्टी आपली वाटच पाहून राहिली होती. आणि तिथून गेलो थोडंसं स्वयंपाकामध्ये. आपल्या गावातला स्वयंपाक होता, तर स्वयंपाक बनवणं चालू होता. गेलो तिकडं, तर स्वयंपाक बनवणं चालू होता. आता चला आपण आचार्याकडे जाऊ. तर आपला आचारी वांग्याची भाजी करून राहिला होता, म्हणजे बनवून राहिला होता. भाजी की एक नंबर बनवते आपल्या आचारी, काही त्याचं विचाराचं कामच नाही आहे. लागलं तर कोणाला सांग जा. मग आता आपण जाऊ थोडंसं बाहेर. तर देवस्थान संस्थेकडून इथं भाविकांसाठी जेवणाची सोय केली जाते. जेवणाची वेळ आहे 10 ते दुपारचे 2 वाजेपर्यंत. गार्डनही एक नंबर सजवला आहे, आणि निवासाची सोय आहे, म्हणजे इथं मुक्कामाची सोय आहे. आणि इथं स्वयंपाक येतच राहते. जसे आज आम्ही स्वयंपाक घेऊन आलो आहे, तसे स्वयंपाक येतच राहते. कोणी गार्डनमध्ये इथं भाविकांची नेहमी गर्दी असते. तर गार्डनही एक नंबर आहे. तर आपण जाऊ आता हनुमानजीच्या दर्शनासाठी, म्हणजे जहागीरपूर हनुमान मंदिरचे तीर्थक्षेत्र. तर हे आहे हनुमान मंदिराचं गेट. इथून जावं लागते आपल्याला अंदर. तर हे जो पूजेचे दुकान आहे हे 12 महिने तिथंच राहते. तुम्ही कधीही या, तर ते दुकानं चालूच राहील. मग तिथून आता थोडक्यामध्ये आपण मंदिराची हिस्ट्री पाहू. तर ह्या मंदिराची हिस्ट्री म्हणजे काही हनुमानजीची मूर्त कोणी बसवली नाही आहे, ते जमिनीतून प्रकट झालेली आहे. तर 450 अंदाजे 450 वर्ष पूर्वीची गोष्ट आहे. स्थापना झाली आहे 4.5 वर्ष पूर्वी स्थापना झाली आहे अंदाजे. तर इथं हे हनुमानजीची मूर्त, साक्षात हनुमानजी हेमा मालिनीच्या स्वप्नात गेली होती. तर हेमा मालिनीले स्वप्नात जाऊन सांगितले की तू माझ्या दर्शनाला ये जहागीरपूरले. तर तिले काही हेमा मालिनीले काही माहीत नव्हतं की हे जहागीरपूर कुठं आहे. मग त्यानं सांगितलं का इथं आहे, अशी या. तर आल्या त्या, आणि मग येऊन सन्या हे गोष्ट आहे 1990 ते 1991 या दोन्ही वर्षी लगातार आल्या. आणि त्यांनी मंदिर उभारलं. आणि हनुमानजीचं जे मुकुट आहे ते चांदीचं आहे, आणि छतसुद्धा चांदीचंच आहे. आणि त्याच्यानंतर 1995 साली मनोज कुमार इथे येऊन गेले आहे. म्हणजे हेमा मालिनीच सांगितलं मनोज कुमारला का तिथं आपण भेट देऊन या म्हणून. आणि त्यांनी सगळी सोय केली. इथं मोठं जात मंदिरगी बांधलं. मंदिरगी एक नंबर आहे, आणि भाविकांची नेहमी गर्दी असतो तसा. तर घ्या, तुम्ही बी दर्शन करून घ्या आता. काय भाव होतं म्हणलं तुम्हाला, मी बी गेलो जेवण करायला. इथेही काही फॉलोअर्स बसले होते जेवण करायला. तर तुम्हाला घेतो मला थांबा, मग मी कुठं असतो जेवण करायला. माझ्या भाऊ, तुझी भाऊ, आणि इकडे मम्मी घरी बसला होता. सगळे बसला आम्ही जेवण करायला. जेवण करायला
जेवण वगैरे झालं, बाहेर आलो तो सुनीलभाऊ होते म्हणे आम्हाला तुमच्या ब्लॉकमध्ये घ्या म्हणतो. म्हटलं ठीक आहे घेतोच बा म्हणून घेतलं ब्लॉकमध्ये. मग तर आलो आपण आपल्या घराकडं. आजच्यासाठी एवढं. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.